झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. समृद्धी महामार्गाचे नियमबाह्य पद्धतीने भूसंपादन, शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे नियमबाह्य पद्धतीने भूसंपादन करण्यात येत असून प्रशासनाच्या हुकुमशाही पद्धतीच्या विरोधात सेलू तालुक्यातील शेतकऱ्यांनी गुरुवार 14 ऑगस्ट रोजी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर आमरण व साखळी उपोषण सुरू केले आहे. तालुक्यातील 9 गावातील शेतकऱ्यांची जमीन संपादित होत आहे. यामध्ये जमिनीचा बाजारभाव 2018च्या शासकीय रेडरेकरनुसार 1,80,000 रुपये प्रति एकर फक्त एवढा कवडीमोल दर जमिनीला दिला जात आहे. सबळ पुरावे देऊनही जमीन कोरडवाहू व हंगामी धरण्यात आली आहे. फळबाग मूल्यांकन कृषी विभागाने बेरिंगमध्ये काढूनही रोपे धरण्यात आली आहेत. इतर बाबींचे विहिरी, पाईपलाईन, घरे यांचे मूल्यांकन योग्य प्रकारे केले नसल्याच्या विरोधात 9 गावातील शेतकऱ्यांनी सेलू येथे आमरण व साखळी उपोषण सुरू केले आहे. हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला जोडला जाणारा नांदेड जालना समृद्धी बाधित शेतकरी इथे उपोषणाला व साखळी उपोषण व आमरण उपोषण अशा दोन्ही गोष्टीसाठी इथे बसलेलो आहोत. गावागावामध्ये जे काही शासनाच्या अधिकाऱ्याने लावलेला शेतकऱ्यांच्या बाजूने जो काही खेळ लावला आहे त्या खेळाच्या संदर्भात आम्ही गेले 2 वेळेस रास्ता रोको आंदोलन केले. त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसला वारंवार निवेदन दिले, पण त्या निवेदनाचा कुठल्याही पद्धतीचा उपयोग होत नसल्यामुळे आज खऱ्या अर्थाने उद्या 15 ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन साजरा करणार आहोत, पण आमच्या शेतकऱ्यावरचा जो होणारा अन्याय गेल्या 5 वर्षापासून चालू आहे तो कुठं थांबणार आहे की नाही याच्या संदर्भात आम्ही यामुळे लोकशाहीच्या मार्गाने येथे उपोषणासाठी आज सेलू SDM कार्यालयापाशी बसलेलो आहोत. पहिला मुद्दा, ज्यावेळेस आमच्या जमिनी संगेवार मॅडम यांच्या काळामध्ये अधिग्रहण करण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेस नोटिसी दिल्या. त्या नोटिसीवरती आम्ही आक्षेप घेतला. आक्षेप घेतल्याच्या नंतर संगीता सानप मॅडम यांनी त्या आक्षेपाची इन कॅमेरा त्यांच्या कार्यालयामध्ये सुनावणी घेतली आणि सुनावणी घेऊन त्याचा निर्णय देखील आमच्या ग्रामपंचायतीला डकवला आणि त्याच्यानंतर आम्ही त्या निर्णयानुसार संमती दिली सर्व शेतकऱ्यांनी. पण त्यानंतर पुन्हा अचानक संगीता सानप मॅडम यांची बदली झाली आणि कुठून तरी हा आयात अधिकारी लावोटी आला आणि या लावोटीनं जॉईन केल्याच्या नंतर समृद्धी ही काय नेमकी प्रोसिजर आहे ही समजून घेतली नाही. बाकीच्या पहिल्या अधिकाऱ्यांना समजायला 4 वर्ष गेले आणि यांनी 4 दिवसात आम्हाला अवॉर्ड करून सुट्टीचा दिवस 2 सोडले. 4थ्या दिवशी तर त्यांनी आम्हाला अवॉर्ड केलं. अवॉर्ड करत असताना 9/6/23ची मीटिंग त्यांनी ग्राह्य धरली. मग 9/6/23ची मीटिंग झाली नाही याचे वारंवार पुरावे आम्ही 105 पानांचा बंच केला आणि तो बंच प्रत्येक ठिकाणी इन्व्हर्ट केला त्यांच्याकडं. याच्यामध्ये 105 पानाचे पुरावे आहेत. त्याच्यामध्ये सांगितलंय की कशा पद्धतीने ही मीटिंग झाली नाही. 9/6/23ला जी मीटिंग त्यांनी दाखवली त्या दिवशी सेलू येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम साई नाट्यगृहात झाला. तेथे शासनाचे सर्व अधिकारी तिथे होते. कृषी अधिकारी कार्यालयाला विचारलं असता कृषी अधिकारी कार्यालयानं सांगितलं की 9/6/23ला आमचे अधिकारी फील्ड वर्कवर शेतामध्ये सर्वेसाठी गेले. त्याच्यानंतर आम्ही तेथील एक अधिकारी तर असा आहे गुड्डू म्हणून, त्याचा तर पुरावा असा मिळाला माहितीच्या अधिकारामध्ये जीवन प्राधिकरणाच्या त्या अधिकाऱ्याचा की त्याची रिटायरमेंट 3 महिने आधी झाली आणि त्यांना 9/6/23ला त्या मिनिट्समध्ये साहेब म्हणजे काय चाललं. तर हे तुम्हाला काय दाखवायचं. आमचं म्हणणं एकच आहे शासनाला, जर आम्ही संमती दिली 10/4/24ला आम्हाला सांगितलं संमती दिल्याच्या नंतर भारतामध्ये असं कुठलंही अधिग्रहण नाही झालं की जर एकदा शेतकऱ्यानं संमती दिली, शासनाच्या मावेजा मान्य केला आणि त्यानंतर तो मावेजा नाकारून पुन्हा एकदा नोटीस काढण्याचं काम जर हे अधिकारी करत असतील तर शेतकऱ्यांना स्वातंत्र्य दिनी आम्ही जी मागणी केलेली आहे
की स्वातंत्र्य दिनी जर तुम्हाला आम्हाला ह्या खऱ्या स्वातंत्र्याचा आस्वाद घेऊ द्यायचा नसेल किंवा या स्वातंत्र्याच्या याच्यात आम्हाला नांदू द्यायचं नसेल, शेतकऱ्यांवरती अन्यायच करायचा असेल, तर आम्ही आत्मदहनाची मागणी तुम्हाला मागच केलेली आहे. तुम्ही ती आत्मदहनाची मागणी मान्य करून आम्हाला इथंच्या प्रणांगणामध्ये तुम्ही आमचं आत्मदहन करण्याची आम्हाला परवानगी द्यावी. अन्यथा जी संगीता सानप मॅडमनी आमच्या ग्रामपंचायतीला जी नोटीस आणून डकवली, जो निर्णय दिला, त्या अनुषंगानं आम्हाला पैसे द्या, मावेजा द्या, आम्ही ते घ्यायला तयार आहोत. आणि असा बोगस बनावटी असा जो SDM आलेला आहे, या SDMला तत्काळ या आमच्या याच्यातून सेलू आणि जिंतूर डिव्हिजनमधून तत्काळ हाकलावं, हीच आमच्या सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. आणि अशा विकाऊ अधिकाऱ्याचा आमच्या सेलूसाठी शेतकऱ्याचा गर्दन काळ म्हणून थांबू देऊ नये. आणि संगीता सानप यांचा अवॉर्डच आम्हाला मान्य आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी आम्हाला ते अवॉर्ड करावं. धन्यवाद.